hello, 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 hello. हॅलो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्य सर्वदा अखंडपणे उभा असलेला महाराष्ट्र आणि या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा करून तुम्हा आम्हा सर्वांना घेऊन चलतोय SPL 2022 च्या या क्रिकेटच्या या महासंग्रामाकडे, जिथे आजचा हा तिसरा आणि अंतिम दिवस, या अंतिम दिवसातील पहिला सामना या खेळपट्टीवरती जातोय तो खेळवला अंडरडॉग स्पोर्ट्स क्लब विरुद्ध SRT स्पोर्ट्स क्लब या दोन संघादरम्यान, जिथे टॉस का बॉस बनलाय यावेळेस SRT हा संघ. तर षटक क्रमांक 1 इथे मात्र पूर्ण झालेले षटक क्रमांक 2 इथे आता मात्र प्रगतीपथावरती आहे. दरम्यान धावसंख्या जर बघितली, धावसंख्या आहे 1 गडी बाद 20 ही धावसंख्या आहे. फलंदाज आकाश खेळतोय आपल्या नाबाद 5 चेंडू सामना करत 10 या धावसंख्येवरती. तर हिरेन खेळतोय आपल्या नाबाद 8 या धावसंख्येवरती. यावेळेचा चेंडू बघा, आडव्या बॅटने खेळलेला चेंडू होता. चेंडूला मात्र स्टिअर केले गेले आपल्या ऑन साइडच्या दिशेमध्ये, जिथे एक धाव आता पूर्ण करून दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा देखील यशस्वीपणे आता मात्र पूर्ण केले जात आहेत फलंदाज हिरेन आणि फलंदाज आकाश यांच्या करवी. सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाज शैलेश शेट्टी. या षटकातील जवळपास या दरम्यान जर धावफलक जर बघितला तर 24 धावांवरती आता मात्र खेळतोय तो अंडरडॉग स्पोर्ट क्लब हा संघ. यावेळेचा चेंडू अतिशय सुंदर चेंडू बघा, चेंडूला त्याच्या मेरिट प्रमाणे खेळले गेले, सन्मान दिला गेलाय, पावलांचा उपयोग करून गेला आणि एक धाव आता मात्र इथे निश्चित केली जाते ह्या दोन्ही फलंदाजांकरवी. सलामीला आलेला फलंदाज आकाश अद्याप देखील खेळपट्टीवरती तळ ठोकून आहे. तर धावसंख्या आहे ती 25. 25 धावा फलकावरती ते जमा करण्यात यश आले. ते एका गड्याच्या मोबदल्यात अंडरडॉग स्पोर्ट्स क्लब या संघाला, जिथे समोर आहे तो एक ताकदवर संघ SRT संघाचा विचार केला तर भारतरत्न आणि क्रिकेटची देवता सर सचिन रमेश तेंडुलकर यांच्या या नावाने खेळणारा हा SRT हा संघ चांगली कामगिरी करतोय. अद्याप जर विचार केला SPL 2022 च्या या पर्व 10वे या पर्वामध्ये क्रिकेटच्या या महासंग्रामामध्ये, तर अंडरडॉग संघ हा देखील आता मात्र एक चांगली भरारी घेतोय या लीगच्या या पूर्ण मध्ये. तर सांघिक तिसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाज सिद्धांत, माफ करा विक्रमादित्य. तर समोर आहे एक उंच पुरा गोलंदाज, समोर फलंदाज आहे फलंदाज हिरेन. बघा दोन्ही मातब्बर खेळाडू यावेळेस आता मात्र एकमेकांसमोर उभे ठाकलेले आहेत. तर एकीकडे आहे एक तेज तरार गोलंदाज विक्रमादित्य, तर समोर आहे एक तडकेबंद फलंदाज, एक विस्फोटक फलंदाज ज्याने आतापर्यंत मात्र आपलं पूर्णपणे योगदान दिलंय ते अंडरडॉग स्पोर्ट्स क्लब या संघाला. तर हिरेन जो आलाय इनॅट
नंबर 3 वरती. तर सांघिक तिसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाज विक्रमादित्य. या दरम्यानचा पहिला चेंडू अतिशय वेगाने टाकलेला चेंडू होता. जाणून बुजून यावेळेस आता मात्र शॉर्ट ऑफ द लेंथ डिलिव्हरी केली गेली होती. आखूड टप्प्याचा चेंडूचा मारा करतोय वारंवार गोलंदाज विक्रमादित्य. फलंदाज हिरेन याला जेणेकरून बॅटची आउटरेज घेत चेंडू काही काळ हवेत वास्तव्य करेल असा मानस असा अंदाज यावेळेस गोलंदाज विक्रमादित्य यांनी केला होता, परंतु तो प्रयत्न मात्र असफल ठरतोय. दरम्यान एक धावेची संधी इथे आता मात्र उपलब्ध होते. एका धावेनंतर समीकरण मात्र 1 ने वाढतंय. हिरेन पोहोचतोय आपल्या नाबाद 14 या धावसंख्येवरती. तर आकाश खेळतोय आपल्या नाबाद 10 या धावसंख्येवरती. म्हणजे एका चांगल्या आणि मोठ्या भागीदारीकडे वाटचाल करताना फलंदाज हिरेन आणि फलंदाज आकाश यावेळेस. तर निश्चितच हे बघणं उत्सुकतेचं असणार आहे की अंडरडॉग्स स्पोर्ट क्लब हा संघ किती धावांपर्यंत मजल मारतो आणि किती धावांचं आव्हान उभं ठेवतो ते SRT या संघासमोर. यावेळेचा चेंडू अतिशय देखणा चेंडू होता. टप्पा पाडल्यानंतर काहीसा न समजणारा चेंडू होता, परंतु यष्टीरक्षक आता मात्र थोडीशी चूक करतो. एक संधी बायच्या माध्यमातून एक निश्चितच एक अवांतर धाव यावेळेस आता मात्र बहाल केली जाते ती अंडरडॉग स्पोर्ट क्लब या संघाला. या एका धावच्या बराबरीनंतर स्ट्राईक वरती येतोय आता मात्र तडाखेबंद एक विस्फोटक फलंदाज हिरेन पाटील, जो खेळतोय 7 चेंडू सामना करत 14 या धावसंख्येवरती. अतिशय सुंदर चेंडू बघा, काय कमालचा वेग आहे या चेंडूवरती. सकाळचं सत्र आहे, या पहिल्या सत्रामध्ये बॉडीची मोमेंटम तेवढी होत नाही जेवढी हवी असते. स्नायू जे आहेत ते पूर्णपणे खुले केले नसतात. या दरम्यानचा हा चेंडू पुन्हा एकदा बाईकच्या माध्यमातून एक धाव आता मात्र मिळते. ही धावसंख्याचा फलक आता मात्र आपल्याला दर्शवतोय की फलकावरती धावा आहेत त्या मात्र 28 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. जवळपास 10.50 सरासरीने यावेळेस धावा जमवण्यात यश आलं आहे ते अंडरडॉग्स संघाच्या या दोन्ही फलंदाजांना. यावेळेसचा चेंडू बघा, स्टिअर केले चेंडूला, चेंडू जातो रोल ओव्हर होत आपल्या ऑन साइडच्या दिशेमध्ये, जिथे एक धाव आता मात्र मिळते. एक चांगली भागीदारी यावेळेस आकाश आणि फलंदाज हिरेन यांच्या माध्यमातून 29 धावा दाखल करते. 29 रन्स ऑन द बोर्ड, लॉस ऑफ द 1 विकेट. या षटकातील चेंडू झाले ते आता मात्र 5, अंतिम एक चेंडू शिल्लक. आकाश खेळतोय आपल्या नाबाद 11 या धावसंख्येवरती. तर स्ट्राईक वरती खेळतोय फलंदाज हिरेन, जो खेळतोय नाबाद आपल्या 14 या धावसंख्येवरती. दरम्यान गोलंदाज तयार आपल्या बॉलिंग मार्क वरती पंचांना पार करत टाकलेला हा चेंडू बघा, हलक्याने स्टिअर केला, चेंडू जाऊन गरंगत चेंडू जाऊन जातोय तो कव्हर पॉइंटच्या रिजन मध्ये, जिथे चेंडूची उचल होईल पुन्हा फेक होईल तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी यावेळेस आता मात्र मिळते ती या फलंदाजांना. बऱ्याच कालावधीनंतर शांत असलेला हा धावफलक आता मात्र एकेरी आणि दुहेरी धावांवरती आता मात्र आगेकूच करतोय, मजल मारतोय. तर धावसंख्या आहे ती 30. षटक क्रमांक 4 यावेळेस आता मात्र प्रगती पथावरती असेल. 3 षटकांचा वाजवी म्हणजेच 18 चेंडूंचा खेळ इथे आता मात्र संपलेला आहे आणि 30 धावा आतापर्यंत जमवण्यात यश आले ते यावेळेस आता मात्र अंडरडॉग संघाच्या या दोन्ही फलंदाजांना. सांघिक 4 वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन येतो तो गोलंदाज वैभव. गोलंदाज वैभव ज्या प्रकारे अचूक नियंत्रित मारा केला होता या दरम्यान या षटक क्रमांक 3 हाताळणारा त्याच प्रकारची मारा आणि त्याच प्रकारचा नियंत्रित मारा करणार का याचं उत्तर आता मात्र दडलंय त्या या येणाऱ्या काळामध्ये. तर विक्रम च्या षटकानंतर आता मात्र गोलंदाज आता मात्र येतोय तो मात्र गोलंदाज वैभव विरुद्ध हिरेन असा हा रंगणारा सामना. अतिशय सुंदर चेंडू बघा, बॉल वरती आपले जे फिंगर्स आहेत ते रोल केले गेले जाणून बुजून. यावेळेस आता मात्र बघितलं तर
चेंडूची गती जी आहे ती थोडी कमी ठेवली, कारण विचार केला तर हिरेन नी जो गाठ घेतला होता पंचाकडून, तो गाठ घेतला होता लेग स्टिक वरती, म्हणजेच आक्रमक शैली आता मात्र अपनावणार यात कोणतीही दुमत नाहीये. परंतु हे ओळखलंय गोलंदाज वैभव याने, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न मात्र असफल ठरला. परंतु यावेळेस बघा आडव्या बॅटने चेंडू खेळला गेलाय, चेंडूला शेवटपर्यंत रीड केलं गेलं. थोडस फंबल आपल्या सकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळतंय, जिथे 1 धाव होती तिथे आता मात्र 2 धावा एकवटत आहेत, म्हणजे चांगलं यावेळेस रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल ती फलंदाज हिरेन आणि फलंदाज आकाश यांच्या करवी. 32 धावा यावेळेस धाव फलकावरती लागतायत. 32 रन्स ऑन द बोर्ड, लॉस ऑफ द 1 विकेट, 4th ओव्हर ऑन प्रोग्रेस. तर गोलंदाज पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स एंड कडून वैभवचा हा अखोट टप्प्याचा चेंडू, शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी होती. फारशी दुखापत झाली नसेल अशी आम्ही अपेक्षा करतो. तर फर्स्ट एड किट अवेलेबल असेल तर कृपया आपण पुरवायचंय. मोठा फटका खेळण्याचा मानस यावेळेस दाखवला फलंदाज हिरेन याने, आणि काशी थोडीशी दुखापत दिसते ती यावेळेस आपल्या खेळाडू याला, जो लॉंग ऑन डीप शॉर्ट लेगच्या तिथे धावसंख्या 34. धावसंख्या येते आता मात्र 34 धावा या धावफलकावरती लागतात. तर चांगली भागीदारी हिरेन पाटील आणि आकाश यांच्या दरम्यान चाललेली. आकाश जो सलामीने आलेला फलंदाज अजून देखील अद्याप देखील तळ ठोकून यावेळेस आता मात्र खेळपट्टीवरती उभा आहे, कारण त्याला माहिती आहे या सामन्याची गनिमा, ह्या सामना आपल्या संघासाठी किती महत्वाचा असेल. बघूया याचं उत्तर आता मात्र आपल्याला येणारा वेळ सांगेल, कारण जितका वेळ फलंदाज आकाश आणि फलंदाज हिरेन पाटील जोपर्यंत तग धरून फलंदाजी करतील निश्चितच तेवढा तितका वेळ धावांचा पाऊस आणि धावांचा ओघ हा वाहत राहणार आहे अंडरडॉग संघाकडून. परंतु असा कोणता गोलंदाज आहे की जो या दोन्ही फलंदाजांना तंबूच्या आश्रयाला पाठवेल. पण बघूया दरम्यानचा चेंडू पुन्हा सामना सुरुवात होते. चालू सामना रंगतोय तो अंडरडॉग्स विरुद्ध SRT 2 या संघासमवेत. या दरम्यानचा हा चेंडू बघा पुन्हा एकदा रोल ओव्हर केला, चेंडू जातोय माझा गरंगत सरळ आपल्या ऑन साइडच्या क्षेत्रातून 4 धावांकरता SPL 2022 चा हा एकदम खणखणीत चौकार. या 4 धावांचं समीकरण आता मात्र 4 ने वाढतोय. धावांचा जो वाढता ओघ आहे तो ओघ आता मात्र 4 ने वाढतोय. धावसंख्या जाऊन थांबते ती 38च्या घरामध्ये, म्हणजेच विचार केला तर जवळपास 10.36 च्या या सरासरीने धावसंख्या जमण्यात आतापर्यंत तरी यश आले ते आकाश आणि फलंदाज हिरेन याला. 10.36 च्या माध्यमातून जर हा असाच धावफलक जर हलता राहिला तर जवळपास 70 ते 80 च्या धावांपर्यंत हा संघ जाऊन थांबेल. परंतु विचार केला तर गोलंदाज वैभव एक चांगला एक नवोदित गोलंदाज आहे, अनुभवी गोलंदाज म्हणता येणार नाही, पण नवोदित एक यंग टॅलेंट यावेळेस आता मात्र आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेचा चेंडू अकोटपा चेंडू होता, शॉर्ट ऑफ पुल केलाय, पुल इज सक्सेसफुल, आणि पुन्हा एकदा एक मायटी SPL 2022 चा ह्यूज अँड मायटी षटकार. धावसंख्या जर बघितलं तर धावसंख्या आता मात्र बुलेट ट्रेनच्या माध्यमातून धावते, धावसंख्या जाऊन थांबते ती 44. एक गडी बाद 44. बघा फलंदाज हिरेन खेळतोय आपल्या नाबाद 29 या धावसंख्येवरती, तर त्याला पूर्ण साथ देतोय तो फलंदाज आकाश जो खेळतोय 8 चेंडू सामना करत 11 या धावसंख्येवरती. जो धावफलक 10.36 चा होता तो धावफलक आता मात्र 11.48 च्या या धावसंख्येने आता मात्र धावतोय. निश्चितच आता मात्र समीकरण बदलले. जर 11.48 ची सरासरी जर चालू राहिली तर निश्चितच जवळपास 80 ते 85 च्या घरामध्ये अंडरडॉग्स हा संघ पोहोचू शकतो, मजल मारू शकतो, आव्हान उभा करू शकतो.
तो SRT संघासमोर. परंतु विचार केला तर जवळपास 13 किंवा 14च्या सरासरी धावा या जमवाव्या लागतील, कारण SRT त्या संघाकडे ती खोली आहे, ती धमक आहे, ती कुबक आहे कोणत्याही आव्हानाचा पार पाडायची. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा चेंडूला त्याच दिशेमध्ये खेळला, चेंडू जातोय कार्पेट ड्राईव्हच्या माध्यमातून, जिथे 1 धाव आता मात्र मिळते. 2 धावाचा प्रयत्न होता, 2 धावा देखील पूर्ण. यावेळेस आता मात्र काहीशी खराब कलेक्शन पाहायला मिळतंय. थोडस फंबल यावेळेस आता मात्र पाहतोय. वैभव नीट चेंडू गॅदर करतोय, कलेक्ट करत नाहीये. या दरम्यान एका धावाची आता मात्र एक्स्ट्रा धावा मात्र मिळते. बोनस स्वरूपात आता मात्र मिळाल्या, त्या त्यांना 2 धावा. एकूण या चेंडूवरती धावा आल्या त्या मात्र 3. परंतु या 3 धावा घेऊन जातायत संघाला आपल्या धावा फलकावरती 47 धावा. एका गटाच्या बदल्यात 47 धावा उभा केलेल्या आहेत. पॉवर प्ले आता मात्र इथे घेतलेला आहे. तर 4 षटकांचा वाजवी खेळ म्हणजे 24 चेंडूचा खेळ झालेला आहे. 24 चेंडू मध्ये 47 धावांपर्यंत मजल मारली ती यावेळेस अंडरडॉग्स या संघाने SRT संघाच्या विरुद्ध खेळताना. SPL 2022 चा हा क्रिकेटचा महासंग्राम, या महासंग्रामातील आजचा हा 3रा दिवस. या 3ऱ्या दिवसातील पहिला सामना. धावसंख्या आहे ती 4 षटकांच्या समाप्तीनंतर 47 धावा. तर आपण सांगत होतो, पाहत होतो आपण, या 3ऱ्या दिवसातील पहिला सामना खेळला जातोय तो SRT संघ विरुद्ध अंडरडॉग्स संघ. या 2 संघादरम्यान जिथे टॉस का बॉस बनलाय SRT हा संघ. नाणेफेक जिंकून प्रथम आमंत्रित केलं ते अंडरडॉग्स संघाला फलंदाजीसाठी. प्रत्युत्तर दाखल विचार केला तर 4 षटकांचा वाजवी खेळ संपलेला आहे. 47 धावा धावा फलकावरती आहेत. 47 रन्स ऑन द बोर्ड. लॉस ऑफ द 1 विकेट. गोलंदाज विक्रमादित्य. यावेळेचा चेंडू बघा, अतिशय वेगाने टाकलेला चेंडू होता. अंपायर चा इशारा इथे मात्र कोणता येत नाहीये, परंतु चेंडूची उचल होईल, फेकी होईल, तोपर्यंत 2 धावा आता इथे मात्र येत आहेत. अतिशय सुंदर चेंडू होता, वेगाने टाकलेला चेंडू होता. यष्टीरक्षकाला काही गॅदर करता येत नाहीये, परंतु पंचांचा इशारा कोणता येत नाही, याचा अर्थ ऑफ द बॅटचा मार्किंग इथे होते. या 2 धावेनंतर समीकरण मात्र 2 ने वाढते. हिरेन जाऊन थांबतोय 34च्या घरामध्ये, म्हणजेच अवघ्या 16 धावा दूर आहे आपल्या अर्धशतकापासून. अर्धशतक होणार का, की विक्रमादित्य त्या अर्धशतकीय धावेपासून वंचित ठेवणार फलंदाज हिरेनेला, याचं उत्तर येणारा काळ सांगेल. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा अतिशय वेगाने टाकलेला चेंडू होता. चेंडू स्टिअर करायचा होता आपल्या ऑन साइडच्या दिशेमध्ये, जिथे 1 धाव पूर्ण होते, दुसरी धाव पूर्ण, 3ऱ्या धावेचा प्रयत्न आणि 3 धावा देखील पूर्ण होतात. थोडस खराब क्रिकेट यावेळेस आपल्याला म्हणावं लागेल. इथे मिळत आहेत त्या 3 धावा प्लस 1 म्हणजे 4 धावांचा बोनस इथे आता मात्र मिळतोय तो अंडरडॉग संघाला. म्हणजे एकूण 4 धावा इथे आता मात्र मिळत आहेत त्या अंडरडॉग्स या संघाला. थोडस खराब लाईन आणि लेंथ वरती मारा करतोय तो विक्रमादित्य. आणि विचार केला तर विक्रमादित्यचा वेग चांगला आहे, त्यांनी जर मधली यष्टी किंवा उजव्या यष्टीवरती जर मारा केला तर आता मात्र फायदेशीर ठरू शकतो. यावेळेचा हा चेंडू बघा, स्टिअर केलाय, चेंडू शेवटपर्यंत रीड केलं आणि कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू खेळून काढला. चेंडू जातोय तो आता मात्र सरळ 4 धावांकरता. SPL 2022 चा हा खणखणीत चौकार. या चौकाराशी बघितलं तर बॅकफुट वर पंच करून फलंदाजांनी यावेळेस चेंडूला ढकलून काढलं आपल्या कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून. बघा, वेट अँड वॉच केलं, चेंडूच्या गतीचा फायदा कसा करावा ह्याचं उत्तम उदाहरण यावेळेस आता मात्र उत्तम नमुना दाखवलाय तो गोलंदाज विक्रमादित्यवरती. फलंदाज आकाश याने. आकाश खेळतायत 9 चेंडू सामना करत 15 या धावसंख्येवरती. तर हिरेन पाटील खेळतोय 16 चेंडू सामना करत 34 या धावसंख्येवरती. पावलांमध्ये काहीसा अडथळा आल्यामुळे गोलंदाज विक्रमादित्य पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्क वरती जाताना
आता मात्र कसं दडपण असेल, कारण या अगोदर चेंडूवरती आल्या होत्या 4 धावा, पुनरागमन कसं करेल हे बघणं उत्सुकतेचं असणार आहे. यावेळेस बघा देखना फटका होता, पावलांचा वापर केला गेला, चेंडूला हलक्याने स्टिअर केलंय, चेंडू जातोय तर कव्हर पॉइंटच्या माध्यमातून आपला जातोय तो आणि चेंडूची उचल होईल, पुन्हा फेक होईल, तोपर्यंत संधी मिळते ती 2 धावा एकवटण्याची. या 2 धावेनंतर धावसंख्या जाऊन थांबते ती 59 धावा, 59 रन्स ऑन द बोर्ड, लॉस ऑफ द 1 विकेट. आकाश खेळतोय आपल्या 17 या धावसंख्येवरती. दरम्यान हा चेंडू अतिशय सुंदर चेंडू बघा, जाणून बुजून आपल्या खांद्यांचा वापर केला गेला, अतिरिक्त उसळीत येणारा हा चेंडू होता. फलंदाजाला पावलांचा उपयोग केला होता, बॅकफूट पंच करायचा होता, चेंडूला ढकलून काढायचं होतं कव्हर पॉइंट आणि त्या रिझन मध्ये, परंतु चेंडूची वेग पाहता जो अंदाज बांधला होता उसळी घेणार, तो अंदाज आता मध्ये सपशेल फोल ठरला. तो फलंदाज आकाशाचा. दरम्यान चेंडू जातोय तो आता मात्र निर्धाव. या षटकातील पुढचा चेंडू बघा, हलक्याने स्टेअर केले गेले, चेंडूच्या वेगाचा फायदा पुन्हा एकदा करून घेतलाय फलंदाज आकाशाने. चेंडू मात्र स्टेअर केलेले चेंडूची 1 धाव आता मात्र इथे मिळते. एका धावसंख्या जाऊन थांबते ती 12.41 म्हणजे 41च्या माध्यमातून सरासरी धावा जमवल्यात त्या आता मात्र 60. या 60 धावा जमा करण्याकरता एक मोहरा आता मात्र बाद झालेला आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. 5 षटक आता मात्र प्रगती पथावरती आहे. यावेळेचा चेंडू अतिशय सुंदर चेंडू बघा, एफर्ट्स लावले गेले आणि याच बरोबर एक सोपा झेल आता मात्र सुटतोय आणि याचाच परिणाम म्हणजे 4 धावा देऊन जातात. जर हा झेल पकडला असता तर निश्चितच फलंदाज हिरेन आता मात्र तंबूच्या आश्रयाला गेला असता. अंडरडॉग संघाकडून जर सर्वात धावा कोणी जर केल्या असतील तर त्यामध्ये फलंदाज हिरेन आणि हिरेनचाच झेल इथे आता मात्र सोडला गेला आहे. तो आशिष याच्या करवी ही जी संधी मिळाली आहे, या संधीचं कितपत सोनं करणार किंवा किती धावा धाव फलकावरती लावणार याचं उत्तर आता मात्र येणारा काळ आणि येणारा वेळ देणार आहे. परंतु जर विचार केला तर असा कोणता गोलंदाज आहे की जो पुन्हा एकदा हिरेन याला मात्र तंबूची वाट धरायला लावेल, परंतु हे बघणं तितकंच उत्सुकतेचं असणार आहे. परंतु षटक क्रमांक 5 इथे आता मात्र 6वा आता प्रगती पथावरती, म्हणजे 5 षटकांचा खेळ इथे झालेला आहे. 64 धावा धाव फलकावरती लागतायत. 12.80च्या सरासरीने आता मात्र फलंदाज हिरेन आणि फलंदाज आकाश याला इथे आता मात्र सूर गवसलेला आहे. दरम्यान विचार केला तर याच सरासरीने जर धावा एकवटण्यात यश आलं तर जवळपास 89 ते 95 धावांपर्यंत मजल मारू शकतो अंडरडॉग्स हा संघ. कारण जितक्या जास्तीत जास्त धावा एकवटण्यात यश येईल तितका जास्त दबाव, तेवढा जास्त प्रेशर यावेळेस आता मात्र पाहायला मिळेल तो SRT या संघासमोर. परंतु SRT संघामध्ये फलंदाज आशिष आहे आणि तसेच नामवंत खेळाडू देखील आहेत, या खेळाडूंना विसरून चालणार नाही. गोलंदाज वैभव याने या षटक टाकलं होतं क्रमांक 3चं, ज्याने त्यावेळेस 17 धावा खर्च केला होता. परंतु पुन्हा एकदा विश्वास दाखवला संघ नायकाने, SRT संघाच्या संघ नायकाने की वैभव पुन्हा एकदा आपण चेंडू हाताळावा. या दरम्यान या चेंडूवरती येते मात्र 1 धाव. डावखुरा त्याचा गोलंदाज पंचांच्या उजव्या बाजूने आता मात्र मारा करतोय. यावेळेस आता मात्र कसा फंबल पाहायला मिळतं आशिष कडून. यापूर्वी बघितलं तर मागच्या या षटकामध्ये फलंदाज एक विस्फोटक फलंदाज हिरेन याचा मात्र झेल सोडला होता त्यावेळेस मात्र 4 धावा दिल्या गेल्या होत्या. यावेळेस मात्र देखील पुन्हा एकदा काहीसा फंबल पाहायला मिळतं, कारण सकाळचं वातावरण आहे, स्नायू तेवढे स्ट्रिक्ट झालेले नसतात आणि अंग तेवढं मोकळं झालेलं नसतं. परंतु यावेळेस गोलंदाज तयार, पुन्हा एकदा गोलंदाज तयार. वैभव जो कॉमेंट्री बॉक्स एंड करून मारा करेल, ताडका फलंदाज हिरेन याला, हिरेन जो खेळतोय आपल्या नाबाद 40 या धावसंख्येवरती. 36 धावा असताना त्याला जीवनदान मिळालं होतं आणि याच बरोबर 1 धाव घेण्याच्या नादामध्ये फलंदाज आता मात्र आकाश तंबूच्या आश्रयाला
दुसरा मोठा हाताने मिळतोय तो अंडरडॉग स्पोर्ट्स क्लब या संघाला. एक धाव पूर्ण केली होती, परंतु अतिरिक्त एका धावेचा मोह आवरता आला नाहीये तो हिरेन आणि फलंदाज आकाशाला. परंतु धावचीच्या माध्यमातून दुसरा मोहरा आता मात्र इथे बाद झालाय तो अंडरडॉग संघाचा. म्हणजे एक मॅरेथॉन इनिंग खेळून यावेळेस आता मात्र आकाश तंबूच्या आश्रयाला. परंतु बघा आकाश बाद झाल्यानंतर इनॅट नंबर 4 वरती आपण इन ऍक्शन पाहू शकतो. फलंदाज राहुलचा विचार केला तर त्याच्याकडे देखील मोठी ताकद आहे षटकार आणि चौकार मारण्याची. गोलंदाज वैभव पुन्हा तयार. म्हणजे जो विश्वास दाखवला संघ नायकाने षटक क्रमांक 6 हाताळण्याचा, त्या विश्वासाला आतापर्यंत सार्थ ठरलाय तो मात्र गोलंदाज वैभव. वैभव विरुद्ध हिरेन. यावेळेचा बघा आखूड टप्प्यात चेंडू होता, चेंडू शॉर्ट ऑफ पुल करायचा होता, परंतु चेंडू जातोय तो आता मात्र वाईडिस्ट लॉंग ऑनच्या दिशेने, जिथे झेल यांची संधी होती, परंतु झेल आता मात्र शेवटच्या क्षणी दान होते तो मात्र जमिनीला. या दरम्यान 2 धावा आता मात्र पळून पूर्ण करतायत, माफ करा 3 धावा यावेळेस धावून पूर्ण करतायत ते फलंदाज हिरेन आणि फलंदाज राहुल. या 3 धावेच्या बराबरीनंतर हिरेन पोहोचतोय आपल्या नाबाद 44 धावसंख्येवरती. म्हणजे बघा SPL 2022 हे 10वं पर्व. काल आपण बघितलं तर अर्धशतकी खेळी केली गेली, परंतु आज ती संधी चालून आली आहे ती फलंदाज हिरेनला, जो 20 चेंडूमध्ये 44 धावांचा मात्र पाठलाग नाबाद खेळी करतोय. संधी जरूर असणार आहे फलंदाज हिरेनला की आपलं वैयक्तिक अर्धशतक पूर्ण करण्याची. पण बघूया गोलंदाज हे स्वप्न त्याचं पूर्ण करतात की भंग पावतात. दरम्यानचा हा चेंडू अतिशय सुंदर चेंडू होता. बघा टप्पापर्यंत काहीसा बाहेर वळसा घेणारा चेंडू होता. फलंदाज राहुल आता मात्र पूर्णपणे चकतोय, चेंडू जातोय तो आता मात्र निर्धाव. प्रत्येक निर्धाव चेंडू हा दबाव निर्माण करणारे तो अंडरडॉग संघाच्या या फलंदाजावरती. गरज असणार आहे ती स्ट्राईक चेंज करून फलंदाज हिरेनला स्ट्राईक वरती आणण्याची. यावेळेचा चेंडू बघा ब्लॉकॉल व्हॅल्यू टाकला चेंडू होता, चेंडूला आता मात्र रोल ओव्हर करत गेलाय, चेंडू जातोय तो आपल्या ऑन साइडच्या क्षेत्रामध्ये, जिथे 1 धाव आता मात्र मिळते. आणि यावेळेस आता मात्र या षटकातील षटक संपलेलं आहे. अंतिम षटक यावेळेस लास्ट ओव्हर. सहा षटकांचा खेळ झालेला आहे. 72 धावा फलकावरती आहेत. 72 धावा जमा करण्याकरिता 2 मोहरे आता मात्र ते बाद झालेले आहेत. यावेळेस मात्र अंडरडॉग संघाचे नवीन गोलंदाज यावेळेस आता मात्र पाहायला मिळतो आपल्याला इन ऍक्शन. गोलंदाज विनायक. म्हणजे अंतिम स्लॉग ओव्हर हाणामार षटक यावेळेस आता मात्र आपण बघतोय हातात तो विनायक शानबाग. च्या सरासरीने 12.00 सरासरीने यावेळेस धावा फलकावरती धावा जमवल्यात त्या फलंदाज राहुल थोरात आणि फलंदाज हिरेन पाटील. हिरेन पाटीलचं विशेष कौतुक करावं लागेल. एक मॅरेथॉन इनिंग आपल्या संघासाठी यावेळेस खेळताना दिसतोय. 20 चेंडूचा सामना केलाय आणि अवघ्या 20 चेंडूंमध्ये 44 धावांची सदाबहार खेळी करत अजून देखील खेळपट्टीवरती तग धरून उभा आहे तो फलंदाज हिरेन पाटील. बघूया या येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये गोलंदाज यावेळेस आपण पाहतोय तो इन ऍक्शन मध्ये विनायक जे स्वप्न आहे फलंदाज हिरेनचं की अर्धशतकी खेळी करण्याचं, ते स्वप्न भंग करतोय का की फलंदाज हिरेन आता मात्र तडकेबंद फलंदाजी करत विस्फोटक वादळी खेळी करत आपल्या
अर्धशतकाला गवसणी घालतोय का? दरम्यान पंचांना पार करत टाकलेला हा चेंडू फलंदाज राहुलने आता मात्र शॉर्टम पुल केलाय. चेंडू जातोय तो हवेमध्ये, परंतु चेंडू जाऊन विसावतोय सीमेच्या नजदीक. यावेळेस आता मात्र पेट्रोलिंग करतो चेंडू आणि याच बरोबर 4 धावा आता मात्र एकवटत आहेत. 4 धावा आता मात्र मिळत आहेत त्या अंडरडॉग संघाला. म्हणजे विनायक वरती आल्या आल्या मोठे प्रहार केले. कारण प्रहार का करू नये, कारण अंतिम षटक आहे. हाना मारीत षटक यावेळेस आता आपण पाहतोय. स्लॉग षटक ज्याला आपण म्हणतो ते स्लॉग षटक हाताळतोय तो मात्र गोलंदाज विनायक शानभाग. राहुल जो खेळतोय आपल्या नाबाद 5 या धावसंख्येवरती, तर हिरेन खेळतोय आपल्या नाबाद 44 या धावसंख्येवरती. अवघा 6 धावा दूर आहे फलंदाज हिरेन आपल्या अर्धशतकापासून. यावेळेचा चेंडू लोअर फुलचा चेंडू होता, खराब चेंडू होतोय आणि या खराब चेंडूचा खरपूस समाचार घेतलाय फलंदाज राहुल यांनी. बघा गुडघ्या टेकून यावेळेस आता मात्र तो फटका मारलेला आहे. चेंडू जाऊन थांबतोय तो सरळ 4 धावांकरता. म्हणजे SPL 2022 चा हा अतिशय आकर्षक आणि सुंदर चौकार. या चौकारानंतर धावसंख्येचं खातं बघितलं तर आपण धावसंख्या आहे ती 80 धावा. 2 फलंदाज बाद यावेळेस आता मात्र धावा या धावफलकावरती 12.63 म्हणजे 12.63 च्या धावगतीने यावेळेस मात्र धावा जमवण्यात यश आलंय ते आता मात्र अंडरडॉग्स या संघाला. विनायक आता मात्र कायसा ठरतो तो महागडा, कारण सलग 2 चेंडूवरती 2 चांगले प्रहार यावेळेस मात्र पाहायला मिळाले. 2 चेंडू टाकत 8 धावा आता मात्र वसूल केल्यात त्या ताडक्याबंद फलंदाज इनॅट नंबर 4 वरती आलेला इनॅक्शन असणारा फलंदाज राहुल याने. यावेळेचा चेंडू बघा घणाघाती प्रहार करतोय. बॅक टू बॅक हा तिसरा मोठा प्रहार, परंतु यावेळेस मात्र प्रहार येतोय तो आता मात्र 6 धावांचा. अवघ्या 3 चेंडू मध्ये जवळपास 14 धावा मात्र खर्च केल्यात त्या गोलंदाज विनायक शानभाग याने. आता मात्र हात पूर्णपणे खुले केलेत, जणू काही डगआउट मधूनच हा फलंदाज सेट होऊन आला की काय. यावेळी या चिन्ह दिसत आहेत ते फलंदाज राहुल याच्या माध्यमातून. बघा एक उंच पुरा फलंदाज यावेळी आता मात्र एका नवक्या गोलंदाजावरती आता मात्र हात खोले करताना दिसतोय. यावेळेचा चेंडू बघा खराब चेंडू, खराब लाईन आणि लेंथ मध्ये मारा करतोय आणि याच बरोबर या षटकातील दुसरा मोठा प्रहार म्हणजे दुसरा षटकार आतापर्यंत विचार केला तर 4 चेंडू मध्ये 20 धावा आता मात्र खर्च केल्या गेलेल्या आहेत. म्हणजे बघा हाना मारीच्या षटकामध्ये कसा आणि कशा प्रकारे प्रहार करायचे याचं जिवंत उदाहरण, याचं मूर्तिमंत उदाहरण यावेळेस आता मात्र दाखवतोय तो म्हणजे फलंदाज राहुल. राहुल खेळतोय नाबाद 21 या धावसंख्येवरती, तर फलंदाज हिरन खेळतोय 44 या धावसंख्येवरती. बघूया दरम्यान पुढचा चेंडू सामना करेल तर विनायकचा फलंदाज राहुल. यावेळेस आता मात्र आपली ऍक्शन थोडी चेंज केली आहे. पंचांच्या उजव्या बाजूने यावेळेस आता मात्र चेंडू टळकतो आणि याच बरोबर पुन्हा एकदा एक चांगला चौकार SPL 2022 चा हा हाय अँड हँडसम आकर्षक सुंदर चौकार. धावसंख्या जाऊन थांबते ती 96 रन्स ऑन द बोर्ड. अवघ्या 4 धावा दूर आहे अंडरडॉग्स हा संघ आपल्या सांघिक षटकापासून. तर हिरेन खेळतोय आपल्या नाबाद 44 या धावसंख्येवरती, तर फलंदाज खेळतोय 7 चेंडू सामना करत 25 या धावसंख्येवरती. शतक होणार का? अंडरडॉग्स संघाचं शतक होणार का? धावसंख्या आहे ती 96. 96 रन ऑन द बोर्ड, लॉस ऑफ द 2 विकेट्स. यावेळेचा चेंडू बघा प्रयत्नांचा पराकाष्ठा होते. 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. 3 धावा पूर्ण होतोय आणि या 3 धावांनंतर SPL 2022 पर्व धावांमध्ये सर्वात सांघिक
धावसंख्या यावेळेस इथे मात्र उभा करतोय तो म्हणजे अंडरडॉग स्पोर्ट क्लब हा संघ 99 धावा करून 100 धावांचं आव्हान उभं केलंय ते एस आर टी या संघाने. परंतु एस आर टी संघाला देखील कमी लिखून चालणार नाही कारण समोर येतो संघ अंडरडॉग्स. एसपीएल 2022 चा जर विचार केला तर या महासंग्रामाचा एक परंपरा आहे की आतापर्यंत चेस करणारा संघ हा इथे आता मात्र विजय ठरले. कालच्या दिवसातील अंतिम सामना वगळता सगळे सामने हे चेस करत म्हणजेच धावांचा पाठलाग करताना तो संघ इथे विजयी झालेला आहे. तर बघूया या येणाऱ्या आगामी काळामध्ये एस आर टी हा संघ कशा प्रकारे या धावांचा पाठलाग करतो की अंडरडॉग्स हा संघ वंचित ठेवतो तो एस आर टी या संघाला या 100 धावेपासून. तर यापुढे संभाव्य कक्षामध्ये होतोय बदल. आपण ऐकणार आहोत पुढच्या सामन्याचं धावतं वर्णन प्रशांत पुजारी यांच्या माध्यमातून.
हॅलो हॅलो हॅलो. चला चला मॅचला स्टार्ट करूया मित्रांनो, प्लीज चला. तर चला मॅचला सुरुवात होते. पहिला चेंडू यावेळेस आपण पाहतोय की पहिल्या चेंडूवरती फक्त सिंगल येते. टार्गेटचा विचार केला तर मित्रांनो टार्गेट आहे 100 धावांचं आणि या पूर्ण स्पर्धेतला सर्वाधिक धावसंख्येचा उच्चांक अंडरडॉग्स टीमने लगावलाय. आणि आता समीकरण होते येणारे 41 चेंडू आणि 99 धावा. तर नक्कीच मित्रांनो ही स्पर्धा जी आपण पाहताय अर्थात SPL 2022 सीझन 10 आणि या सीझन 10 मध्ये जे आमचे स्पॉन्सर्स आहेत नक्कीच त्यांचा देखील आम्ही खूप खूप आभार व्यक्त करू. नक्कीच मी उल्लेख करेन अमन सारा हॉस्पिटॅलिटी अँड पार्टनर रिसॉर्ट TDN टीम ओनर, त्यानंतर TG कॅम्पस एज्युकेशन अँड करिअर गायडन्स पार्टनर SRD टीमचे ओनर आहेत सलमानजी. त्यानंतर RK मोबाईल शॉप ठाणे स्मार्ट वॉच अँड इलेक्ट्रॉनिक्स पार्टनर आहेत या पूर्ण स्पर्धेसाठी. त्यानंतर जर पाहिले तर प्लॅनेट होम्स अर्थात निकी हाऊसिंग पार्टनर्स अँड अंडरडॉग्स टीमचे ओनर आहेत. त्यानंतर हाय विजन टॅटू स्टुडिओ हिट अँड रन टीमचे स्पॉन्सर आहेत. त्याच्यानंतर टायटल स्पॉन्सर या पूर्ण स्पर्धेसाठी लाभले गेलेत द फ्रूट फ्युजन यांचे देखील आपण मनाच्या अंतकरणातून आभार व्यक्त करूयात. शमी इंटेरियर SS टीम स्पॉन्सर आहेत. त्यानंतर रिओ अलायनर UI टीम स्पॉन्सर्स. त्यानंतर रिओ अलायनर कॅफे निक्षा फूड पार्टनर. त्यानंतर
सॉफ्ट सॉफ्ट स्टोन फ्रूट फूड पार्टनर. त्याच्यानंतर वेलनेस फिजिओथेरपी ऑफिशियल फिजिओ अँड हेल्थ अँड फिटनेस पार्टनर. वी कनेक्ट ओव्हरसीज एज्युकेशन पार्टनर. त्याच्यानंतर शमी इंटेरियर थँक्स टू कोर टीम मोमेंटो. त्यानंतर माय गिअर्स. त्याच्यानंतर मॅन ऑफ द सिरीज साठी त्यांच्याकडून शूज भेटले. त्याच्यानंतर WCA विकेंड क्रिकेट अकॅडमी या सर्वांचा आपण खूप आभार व्यक्त करूयात. या स्पर्धेसाठी ते ऑफिशियल स्पॉन्सर आहेत एवढे सर्व आमचं. तर आजच्या दिवसातले पहिला सामना तिसरा दिवस आज या स्पर्धेचा. आज शेवटचा दिवस या स्पर्धेचा आणि स्पर्धेचा शेवटचा दिवस आणि पहिला सामना अंडरडॉग्स वर्सेस SRT टीमचा उल्लेख केला मित्रांनो तर SRT टीम अर्थातच सचिन रमेश तेंडुलकर या टीमने ही स्पर्धेमध्ये या टीमला संधी दिली गेली आणि आपण पाहतो की 100 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या विकेट पतन झालंय आणि आपण पाहतो की मैदानावरती आशिष आलेले आहेत. तर गोलंदाजीवरती आपण पाहतोय निवान गोलंदाजी करतायत राईट ओव्हर द विकेट. पुढचा चेंडू यावेळेस चांगला चेंडू मात्र यष्टीरक्षक समजू शकला नाहीये. चेंडू हाताला स्पर्श करून जातोय तोपर्यंत फक्त एकच धाव. बघा इथून जर पाहिलं तर अंडरडॉग्स टीम ही मोठ्या फरकाने जिंकेल तर मात्र काही चान्सेस बनू शकतात कदाचित या पूर्ण स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी. परंतु एकंदरीत जर उल्लेख केला तर अंडरडॉग्स टीमच्या नावावरती एक विजय नोंद झालेला आहे. 4 मॅचेस त्यांनी खेळलेले आहेत आणि SRT टीमचा उल्लेख केला तर 4 सामन्यांमध्ये परास्त झालेत. तर बघूयात या स्पर्धेमध्ये पहिला विजय नोंदवतील का, कारण की 100 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि या पूर्ण स्पर्धेचा एक विशेष कौतुकाची गोष्ट अशी आहे की इथे धावा चेस होत आहेत. तर पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोरचा विचार केला तर स्कोर झालाय 3 रन 2 विकेट. तर मॅचला स्टार्ट होते. ओमकार मात्र सज्ज झालेत पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी. तर 3 रन 2 विकेट राईट. ओमकार पहिलाच ओव्हर घेऊन येतील. आजच्या दिवसातील वैयक्तिक कोट्यामधलं आणि सांघिक कोट्यामधलं दुसरा ओव्हर असेल आपल्या टीमसाठी. पूर्ण स्पर्धेमध्ये सर्वाधिक कमी वयाचा खेळाडू आहे मैदानावरती आपण पाहतोय ओमकार. खूप चांगली गोलंदाजी करतोय ओमकार. व्हेरिएशन आहे, कन्सिस्टन्सी आहे. यावेळेस ऑन साइडला काय फटका होता. बॅट्समन आपण पाहतोय हर्षल याच्या बॅटिंग मध्ये निघतोय हा चौकार. चांगला फटका होता 4 धावांसाठी. हलकासा ओव्हर पिच चेंडू आणि चेंडूला मात्र स्लॉक स्वीपच्या माध्यमातून खणून काढलंय डीप मध्ये 4 धावांसाठी. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक हिरेन येत आहेत. फुलटॉस चेंडू यावेळेस मिस झालाय परंतु यष्टीरक्षक चूक करतोय. पंचांचा इशारा अद्याप देखील येणं बाकी. हो वाईट प्लस चौकार 5 धावा.
तर चुका झाल्यात. 100 धावांचा करायचा पाठलाग आणि जर पाहिलं तर अपेक्षित सुरुवात भेटत नाहीये. एक चौकार जर पाहिलं तर हर्षलच्या बॅटिंगमधून आलेला आणि त्यानंतर जर पाहिलं तर हा नशिबाचा पंजा, अशा दोन चेंडूंच्या धावा वगळल्या तर मात्र मोठे फटके येत नाहीयेत. आता स्ट्राईक वरती असतील आशिष, एक भरगच्च शरीरयष्टी असलेला खेळाडू. क्षमता आहे मोठे फटकेबाजी करण्याची, ती क्षमता सिद्ध होणार का? लेट कट करण्याचा प्रयत्न, गॅप शॉट सिलेक्शन, गलीमधून चेंडू वेगाने ट्रॅव्हल करे डीप मध्ये. चेंडूच्या पाठी क्षेत्ररक्षक वेगाने ट्रॅप पळतोय, परंतु शेवटच्या क्षणी चेंडू मात्र सीमारेषच्या पलीकडे 4 धावांसाठी. लेट कट, शेवटच्या क्षणी चेंडूला बॉडीवरती येऊन दिला, बॅटीचा फेस ओपन केला आणि फक्त दिशा दिली. चेंडूच्या गतीचा वापर केला गेला आणि चेंडू देखील तेवढाच वेगाने ट्रॅव्हल झाला डीप मध्ये 4 धावांसाठी. किसके साथ है? तो चलिए निवेदन रहेगा द डार्क नाइट्स और हिट एंड रन टीम के कैप्टन, आइए टॉस के लिए. तो दोनों भी टीम के कैप्टन से निवेदन रहेगा कि टॉस के लिए आइए. तन्मय, ओमकार, पुन्हा एकदा आशिष यांच्यासाठी. फुल टॉस ऑन साइडला, यावेळेस प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक तिथे खूप चांगली कामगिरी करतोय, चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. एकच धाव भेटते आणि याचबरोबर 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 21 रन ऑन स्कोर कार्ड. 21 रन हो चुके हैं. 2 ओवर का खेल समाप्त होता हुआ. अभी भी यहां से अगर देखा जाए तो 79 रनों की आवश्यकता रहेगी आने वाली 5 ओवर में. 5 ओवर में 79 रनों का लक्ष्य रहेगा. दो ओवर के तो राहुल इस बार राउंड द विकेट, पहले गेंद लोअर फुल टॉस, डिफेंसिव क्रिकेट, सीधे हाथों से खेलने का प्रयास. 21 रन सीधे हाथों से खेलने का प्रयास. अपने फॉलो थ्रू में काफी अच्छी तरीके से इस बार गेंद को पकड़ा, किसी भी प्रकार का रन नहीं आता हुआ. इस मैच की यदि बात करें तो इस मैच के पहले सत्र में अंडरडॉग टीम ने पूरी तरह से अच्छी पकड़ निर्माण की थी, लेकिन इस बार कैप्चर सिलेक्शन करने का प्रयास. लॉन्ग ऑफ लॉन्ग ऑन के बीच में से 2 खिलाड़ी हिरेन और यहाँ पे खिलाड़ी गलती कर बैठे. नतीजा आप देख सकते हैं, भुगतान में मिले 4 रन. राज और हिरेन के बीच में कम्युनिकेशन थोड़ा सा कम होता हुआ और आप देख सकते हैं दोस्तों 4 रन. तर आशीष किस प्रकार से बल्लेबाजी करेंगे? इस बार अच्छी गेंद थी, लेकिन अंपायर का इशारा यहाँ पे आता हुआ वाइड बॉल. अराउंड द विकेट राहुल. फिर एक बार इस गेंद को लीव किया गया. अच्छी गेंद थी ये, बिंदी गेंद आती हुई, डॉट गेंद आती हुई.
और इसी डॉट गेंद के साथ आप देख सकते हैं दोस्तों, बल्लेबाज आशीष को यहाँ पे जकड़ने का प्रयास किया जा रहा है। हर एक डॉट गेंद देखिए दोस्तों, यहाँ पे बल्लेबाज को पूरी तरह से जकड़ने में काफी महत्वपूर्ण रोल निभाएगी। इस बार फुल टॉस, गेंद को भेज दिया सीधा बाउंड्री लाइन के बाहर। ये पहला छक्का दूसरे सत्र की। दूसरे सत्र का ये पहला सिक्सर आशीष के बल्ले से आता हुआ, ये काफी बेहतरीन स्ट्रोक। हल्की सी गेंद फुल टॉस आई और देखिए दोस्तों क्या बखूबी अच्छे तरीके से इस बार गेंद को सीधा डिलीवर किया है बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए। टू रन इस बार जड़ में डाली थी गेंद। काफी अच्छा क्रिकेट, जिस प्रकार से गेंद आ रही है उसी प्रकार से उसको खेल रहे, लेकिन इस बार देखिए प्रयास किया गया था दूसरे रन के लिए, लेकिन यहाँ पे देखिए हर्षल ने नो को कॉल दिया है। नकारात्मक यहाँ पे रिएक्शन आता हुआ, और जिसके चलते आशीष ने महज 1 रन बटोरा और विश्वास दर्शाया हर्षल पे। हर्षल एक चौके के साथ अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं। ब्लॉक हॉल की गेंद, फर्नीचर डिस्ट्रॉय, और बल्लेबाज हर्षल के पारी का। थर्टी 24 गेंदों में 67 रनों का लक्ष्य रहेगा। 24 बॉल 67। तो चलिए मुकाबले को करते हैं शुरुआत। 67 रनों का अभी भी लक्ष्य रहेगा 24 गेंदों में। गेंदबाज हीरेन यहाँ पे राइट आर्म ओवर द विकेट आशीष के लिए। पटकी हुई गेंद पुल खेलने का प्रयास, गेंद फाइन में जाती हुई आकाश गावड़े वहां पे मौजूद। गेंद को काफी बखूबी अच्छे तरीके से लपका, और गेंद का थ्रो भी देखिए काफी अच्छे तरीके से। 1 रन मिलते हुए, लेकिन इस बार देखिए बल्लेबाज विक्रम स्ट्राइक पे आएंगे। एक अच्छे बल्लेबाज विनय द डार्क नाइट टीम के कैप्टन, और साथ ही साथ हिट एंड रन टीम के कैप्टन। यहाँ पे टॉस लिया जाएगा। यूनाइटेड इंडियन वर्सेस द डार्क नाइट, और टॉस करेंगे सुयश। इस बार मिस फील्डिंग, गेंद बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए। टॉस होता हुआ यहाँ पे आवाज वाढू का? थोड़ा आवाज वाढव ना मित्र, आवाज वाढव देतो बस। तो हिरेन फिर एक मर्तबा इस बार पुल खेलने का प्रयास, काफी अच्छा स्ट्रोक 6 रनों के लिए।
काफी बेहतरीन, खूबसूरत टाइमिंग, शॉट ऑफ पुल जाना कि यहाँ पे शायद से गेंदबाज हाफ पिच गेंदबाजी करेंगे, और जिसके चलते देखिए काफी अच्छे तरीके से यहाँ पे फायदा उठाया और 6 रनों के लिए इस बार गेंद को भेज दिया बाउंड्री लाइन के बाहर, 6 रनों के लिए। सुबह सुबह के सत्र में दोस्तों जिस प्रकार से मसल स्ट्रेच होने चाहिए उस प्रकार से यदि ना हो तो बल्लेबाजी करने के लिए, खेलने के लिए, गेंदबाजी करने के लिए थोड़ी सी दिक्कतें सामने आती है। लेकिन इस प्रतियोगिता के माध्यम से सुबह सुबह के सत्र में हमने खिलाड़ियों को देखा कि वार्म अप के लिए पूरे ग्राउंड के करीब दौड़ लगा रहे थे। ये अच्छी बात है, फिटनेस काफी मैटर करता है दोस्तों। आपको कोई भी क्षेत्र हो स्पोर्ट्स में, यदि आपको फिट रहना है तो आपका फिटनेस काफी इंपॉर्टेंट है। और निश्चित तौर से यदि बात करें तो इस प्रतियोगिता के माध्यम से जिन जिन खिलाड़ियों ने इस श्रृंखला में सहयोग दर्शाया उनका खेल काफी लाजवाब रहा है। इस बार और एक तेज तर्रार गेंदबाजी, हीरेन क्या गेंदबाजी कर रहे हैं दोस्तों, काफी गति के साथ गेंदबाजी हो रही है। व्हाइट बॉल का इशारा आता हुआ अंपायर का, व्हाइट +1, ऐसे 2 रन मिलते हुए। और टोटल स्कोर की यदि बात करें तो 46, और ओवर की यदि बात करें तो चौथा ओवर प्रगति पथ पे है। 24 गेंदों में 67 रनों का लक्ष्य था, और औसत यदि बात करें तो 17 रन की औसत जरूरी थी, वो रन इस ओवर में आए हैं। गेंद हवा में, हरीश भाई वहां पे काफी अच्छा कैच हरीश भाई के माध्यम से। तो महत्वपूर्ण विकेट यहां पे मिलती हुई 46। तो यहाँ पे आशीष आउट होते हुए और आशीष की जगह संभालने के लिए नए बल्लेबाज श्रेयस जाते हुए। श्रेयस की यदि बात करें तो कल के दिन में काफी अच्छी बल्लेबाजी करी उन्होंने। श्रेयस जोशी नॉन स्ट्राइकर, इनके ऊपर आप देख सकते हैं विक्रमादित्य पाए। तो विक्रम और श्रेयस 2 धाकड़ बल्लेबाज है, और ये मुकाबले की यदि बात करें तो 100 रनों को चेस करना है दोस्तों। और यदि 100 रनों को चेस करना है तो यहाँ से बड़े स्ट्रोक खेलने होंगे। इस ओवर में वो रन आए हैं दोस्तों, लेकिन कंसिस्टेंसी रखनी होगी, रनों की गति की, बड़े स्ट्रोक आना अनिवार्य। उसमें से 3 बड़े स्ट्रोक इस ओवर में आए, 2 चौके और साथ ही साथ यदि बात करें तो 1 छक्का आया है। और कुल मिलाकर यदि बात करें तो ये ओवर थोड़ा सा महंगे साबित होता हुआ। हल्की सी ओवर पिच की गेंद को यहाँ पे जड़ में डाला गया था, खोद के निकला इस बार गेंद को। निवान वहां पे मौजूद, काफी अच्छी फील्डिंग, काफी अच्छा थ्रो निवान के माध्यम से, स्ट्रेट थ्रो दिया गया। तो यहाँ पे अगर बात करें तो 4 ओवर का खेल समाप्त होता हुआ। 4 ओवर की समाप्ति के बाद तो 47 रन स्कोर कार्ड के ऊपर आते हुए, यानी कि आने वाली 18 गेंदे और 53 रनों की आवश्यकता रहेगी। 18 गेंदों में 53। चलिए चलिए जल्द से जल्द मुकाबले को शुरुआत कीजिए। काफी वक्त जाया जा रहा है दोस्तों इस मैच के लिए। प्लीज चलिए थोड़ा सा स्पीड अप कीजिए। ओमकार यहाँ पे बैकफुट के ऊपर जाके एक्स्ट्रा कवर रीजन को भेजने का प्रयास किया गया, खिलाड़ी वहां पे मौजूद लेकिन कर बैठे गलती। गेंद बाउंड्री लाइन के बाहर 4 ओवर के लिए। काफी अच्छा स्ट्रोक था। श्रेयस मेरिट के हिसाब से बल्लेबाजी चल रही है।
जिस प्रकार से गेंदें आ रही है उसी प्रकार से गेंदों को खेल रहे हैं, ये काफी अच्छी बात है। बॉडी लाइन अटैक करने का प्रयास यहाँ पे, काफी अच्छा कमबैक यहाँ पे। पिछले गेंद के ऊपर चौका आया था, थोड़ी से प्रेशर में थे, लेकिन इस बार इस डॉट गेंद के साथ कमबैक करते हुए ओमकार। स्कोर की यदि बात करें तो 51 रन। इस ओवर की 2 गेंदें हो चुकी है। ओमकार प्रयास जरूर कर रहे हैं, 100 रनों का पीछा करना है और 18 गेंदों में 53 रनों का लक्ष्य था। तेज तर्रार गेंदबाजी, यहाँ पे तेजी से डाला था गेंद। श्रेयस ठीक तरह से समझ ना पाए, अंदरूनी किनारा चूमती हुई गेंद शॉर्ट फाइन लेग रीजन के क्षेत्र में जाती हुई। आकाश वहां पे मौजूद, 1 रन निश्चित तौर से मिलता हुआ। आने वाला दूसरा मुकाबला आज के दिन का खेला जाएगा यूनाइटेड इंडियंस बनाम द डार्क नाइट। तो निश्चित तौर से जिस टीम ने टॉस जीता रहेगा उनसे निवेदन रहेगा कि जैसे ये मुकाबला खत्म होगा वैसे आपको शुरुआत करनी है। हलका सा ओव्हर पिच, यावेळेस विक्रमादित्य, काय शॉट होता, अप्रतिम टाइमिंग। 14 गेंदों में 42 रनों की आवश्यकता अभी भी। हर गेंद के ऊपर 3 रनों की दरकार रहेगी। 14 गेंदे 42 जीत के लिए। ओमकार यहाँ पे दोस्तों थोड़े से महंगे साबित होते हुए। हर ओवर में 17 रन की आवश्यकता थी दोस्तों। इस ओवर की यदि बात करें तो अब तक 2 बड़े स्ट्रोक आए हैं और एक बड़ा स्ट्रोक। क्या खूबसूरत बल्लेबाजी, बेहतरीन, क्या बल्लेबाजी कर रहे हैं। स्विच शॉट स्पेशलिस्ट कह सकते हो दोस्तों। कल की यदि बात करें दोस्तों तो कल के पूरे दिन में टोटल 6 मैचेस खेले गए और उसके पहले भी 6 मैचेस पहले दिन, यानी कि कुल मिलाकर 2 दिन में 12 मैचेस खेले गए और उसमें 11 मैचेस चेस करते हुए जीते गए। कल यदि देखा जाए तो आखिरी मुकाबला जो हुआ था उस मुकाबले ने पूरी तरह से एक अलग और एक विक्रम जड़ दिया इस पूरे प्रतियोगिता में। जिस प्रतियोगिता में चेसिंग की जा रही थी उस प्रतियोगिता में डिफेंस किया गया स्कोर को, और उधर से अगर देखा जाए तो अभी ये मुकाबला क्या होगा, क्योंकि समीकरण बचा है 12 गेंदे और 35 रनों की आवश्यकता और विक्रम मैदान के ऊपर है, ये एक अच्छी बात है। और जब तक विक्रम डटे रहेंगे तब तक रनों की गति आएगी और ये पावर प्ले रहेगा और इस पावर प्ले में यदि 20+ रन आएंगे तो निश्चित तौर से इस मैच में फिर एक बार काफी अच्छा बाउंस बैक कर सकती है बल्लेबाजी करने वाली टीम। कमबैक तो हुआ है दोस्तों, काफी अच्छा कमबैक किया एसआरटी टीम ने, क्योंकि 100 रनों का पीछा करना था दोस्तों। और जिस प्रकार से मंशा जताई जा रही थी कि अंडरडॉग टीम यहाँ पे पूरी तरह से पकड़ निर्माण करेगी, जिस प्रकार से पहले सत्र में उन्होंने खेल दिखाया। विशेष यदि बात करें तो राहुल ने जो लास्ट के 2 ओवर में बैटिंग की और आखिरी ओवर में जिस प्रकार से खुलकर खिले और जिसके चलते टीम ने 99 रन की काफी अच्छी खेली मैदान के ऊपर दिखाई, 100 रनों का लक्ष्य रहा। और यदि बात करें तो अभी 12 गेंदे और 35 रनों की आवश्यकता, 12-35। हिरेन की पहली गेंद विक्रम के लिए, पुल करने का प्रयास, गेंद हवा में, खिलाड़ी गेंद के नीचे राहुल, और काफी इजीली इस कैच को पकड़ा और इसी के साथ जो काटा था बीच में जीत के, उस कांटे को यहां पे दूर किया है गेंदबाज हिरेन ने। प्रयास काफी अच्छा किया गया था, उम्मीदों के साथ देखा जा रहा था विक्रम को। एक गलती, नतीजा आप देख सकते हो, 12-35 चाहिए थे, 11-35।
11 गेंदों में 35 रनों की आवश्यकता। चलिए चलते फिर एक मर्तबा मैदान की तरफ। हल्की सी ओवर पिच की गेंद ऑन साइड के क्षेत्र में जाती हुई निवान गेंद के ऊपर काफी तेजी के साथ आए, काफी अच्छी तरीके से गेंद को लपका भी और महज मिले सिंगल। अभी स्ट्राइक पे आते हुए श्रेयस, देखिए विक्रम आउट हो चुके हैं, अभी श्रेयस को ड्राइविंग सीट पे आना होगा, स्टीयरिंग अपने हाथ में लेनी होगी यदि इस मैच को टीम को जीतना है। और अंडरडॉग्स टीम के लिए ये मैच काफी फासले के साथ जीतना इंपॉर्टेंट था। और जिस प्रकार से पहले सत्र में बल्लेबाजी हुई थी ऐसा लग रहा था कि दोस्तों फासला लंबा रहेगा जीत का। इस बार क्या शॉट था, बेहतरीन पावर प्ले स्पेशलिस्ट शॉट था ये, पूरी तरह से गैप शॉट सिलेक्शन देखा जाना परखा और गेंद जिस मेरिट के ऊपर गिरी उसी तरह से कलाई के साथ मोड़ दिया कवर के क्षेत्र में, डीप में गेंद जाती हुई 4 रनों के लिए। सेंसिबल क्रिकेट पूरी तरह से संयम के साथ देख परख के खेला जा रहा है। लोअर फुल टॉस गेंद, इस बार थर्ड मैन के क्षेत्र में गेंद जाती हुई। तो यहाँ पे महज 1 रन मिलती हुई बड़े स्ट्रोक रुक गए दोस्तों। विक्रम आउट होने के बाद बड़े स्ट्रोक रुके। श्रेयस प्रयास निश्चित तौर से कर रहे हैं लेकिन ये प्रयासों को अभी बढ़ाना होगा क्योंकि रनों की भूख थोड़ी सी बड़ी है। यह अच्छी गेंद थी, डॉट गेंद आती हुई। समीकरण की यदि बात करें तो आने वाली 7 गेंदें और 29 रनों की आवश्यकता रहेगी। 71 रन बन चुके हैं दोस्तों, 7 गेंदों में 29, कुल मिलाकर यदि बात करें तो 5 बड़े स्ट्रोक आना अनिवार्य रहेगा यदि इस मैच को जीतना है एसआरटी टीम को। हल्की सी ओवर पिच, हल्की सी फ्लिक की गेंद भेज दिया सीधा 6 रनों के लिए। सहा बॉल 23, 6 बॉल 23। सहा बॉल 23। तो आने वाली 6 गेंदें और 23 रनों की आवश्यकता रहेगी। यदि पहले 2 गेंदों के ऊपर बड़े स्ट्रोक आएंगे तो निश्चित तौर से पूरी तरह से मैच खुल जाएगा बल्लेबाजी करने वाली टीम को। और यदि पहली 2 गेंदें डॉट आई तो निश्चित तौर से पकड़ निर्माण की जाएगी। छह गेंदों में 23 रनों की आवश्यकता। सिक्स बॉल 23, 6 बॉल 23 रन पाहिजेत। गेंदबाजी की कमान संभालेंगे यहाँ पे गेंदबाज बॉलर नेम लोअर फुल टॉस गेंद मिड विकेट के क्षेत्र में हिरेन मौजूद, निवान मौजूद लेकिन 1 बाउंस बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए। बॉलर नेम प्लीज, बॉलर नेम प्लीज। रतेजा, तो पहली गेंद यहाँ पे चौका जरूर आया है। इस बार अंदरूनी किनारा और अंपायर की उंगली आसमान की तरफ और बल्लेबाज के पारिकांत
एक्शन देखिए गोलंदाज बॉलर की, जिस प्रकार से गेंदबाजी कर रहे हैं, जिस गति के साथ दौड़ के आ रहा है और हल्के हाथों से गेंदों को डाल रहे हैं, और ये चालाकी भरी गेंदबाजी बल्लेबाजों को थोड़ी सी समझने में हावी जा रही है। सिद्धांत द्विवेदी यहाँ पे मैदान के ऊपर जाते हुए। अरे सिद्धांत बोलतो यार मला बॉल दिसत नाही आणि आता चष्मा लावून गेला। तो 23 रनों की आवश्यकता थी दोस्तों, और समीकरण की यदि बात करें तो आने वाली 4 गेंदें और 19 रनों की आवश्यकता रहेगी। 4-19। इस बार अंपायर का इशारा नो बॉल का, फ्री हिट रहेगा। वायर वायर 4-18 अभी भी मैच बना हुआ है दोस्तों। 4-18 यहाँ पे सिद्धांत आए हैं बैटिंग के लिए। 4 बॉल में 18 रनों की आवश्यकता। और एक खराब गेंद वाइड के माध्यम से और एक रन अंकित होती हुई। 4 बॉल 17 और फ्री हिट कंटिन्यू रहेगा। 4-17। एक बड़ा स्ट्रोक यदि आता है इस गेंद के ऊपर तो मैच देखने को खूब मजा आएगा। आतमध्ये घुस मागे मार 3 बॉल 16। 3 बॉल 16। 3 गेंदों में 16 रनों की आवश्यकता रहेगी। काफी धीमी गति से डाली थी गेंद, काफी धीमी गति से, और इसी के साथ मैच में और मजबूत पकड़ बनती हुई यहाँ पे अंडरडॉग्स टीम की। 2 बॉल में 16 एक चमत्कार इस मैच को जिता सकता है। 2-16। हल्की सी ओवर पिच गेंद, गेंद सीधा 6 रनों के लिए। एक बॉल बाकी है सर 1 बॉल 10। सतीश पठारे इथं 1 बॉल 11 काढली होती सतीश पठारे याच ग्राउंडला 1 बॉल 11 आपण सेंट्रलला 1 बॉल 11 इथून बॅटिंग चालली तिकडून बॉलिंग चाललेली बॉल इथं आलता नोला आम्ही सेंट्रलला टाकला छक्का पुढचा टाकला तो पण छक्का। तो चलिए यहाँ पे आने वाली 1 गेंद और 10 रनों की आवश्यकता। इकडचा सगळ्यात मोठी टीम ती आहे एरियातली 1 और यहाँ पे निखिल वालंस ने पहचाना कि गेंद को रोकना इंपॉर्टेंट है। 1 बॉल 9। आमचे तर 3 बॉल 18 2 बॉल काय तर किती 2 बॉल 16 आलते मारले। कोणी ड्रिल बघितली काय नो क्रिकेटची आहे तो 1 बॉल 9। त्याला यॉर्कर मारतो तो मागून अशी बॅट टाकतो हा 3 आहे तशा टाइप मध्ये फटके बघितले मी उलटे मारलेले असे। ओव्हर संपली। एव्हरेजचा मॅटर होईल ना। 96 6 रनों से आ रहे 96 रन।